हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेथीची उकड करून दाखवणार आहे ज्वारीच्या पिठापासून. हे काय ज्वारीचं पीठ आणि हे मेथी, ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. तुम्ही कांदा लसूण घालू शकता. मी शिरल्याला नाही, मी कांदा लसूण घालून तुम्हाला उकड करून दाखवते परत. म्हणजे एका दिवशी आज शिरल्याला नाही माझ्याकडे कांदा लसूण आहे, पण हे मिरची आणि मेथी आणि ज्वारीचं पीठ, थोडं बेसनाचं पीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये मी. आता हे बघा, पुढं मी ना फोडणी ठेवली. उकड करताना फोडणीला थोडं तेल तूप काही पण घ्या तुम्ही, जास्त ठेवायचं. आता हे बघा, तेल आणि मोहरी, तेल गरम झाले, त्याच्यात मोहरी आणि जिरे टाकले का आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकते मी. आणि हे बघा, पीठ भाजून घेते. ज्वारीचंच टाकलंय फक्त मी पीठ. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. लाल होईपर्यंत भाजायचं चांगलं. आणि परत मेथी बारीक चिरून मेथीला फोडणी द्यायची. टेस्टी होते बघा. आता हे काय आहे, कुणी करून खाई ना गेलेत असे पदार्थ, खावे लागते तर छान लागते. ही खूप उकड छान लागते मेथीची. नुसती सुद्धा ह्याची उकड केली तुम्ही ज्वारीच्या पिठाची तरी चांगली लागते बरं. मेथी न टाकता कोथिंबीर टाकायचं, कढीपाला टाकायचा. माझ्याकडे मिरचीचे तुकडे काढून टाकते, तर मिरची खात नाही हिरवी, म्हणून मी मोठे तुकडे केले. तुम्ही लहान करून टाकू शकता तुमच्याकडे खात असतील तर. माझ्याकडे हिरवी मिरचीची फक्त टेस्ट आलेली आवडते, हिरवी मिरची खात नाही. आता हे चांगलं भाजून घेते, नंतर हे काढून ठेवते आणि ह्याच्यामध्ये मेथीला फोडणी देते. मेथी चिरून चांगलं भाजायले. थोडं 1 चमचा बेसनाचं पीठ टाकलं होतं पोहे खायचे. आणि ज्वारीचं पीठ किती छान भाजलंय बघा, गव्हाळ भाजले चांगलं, एकदम सुगंध छान यायला ह्याचा. आता ह्याच्यामध्ये तेल टाकलंय मी. तेल ह्याला थोडं जास्त लागतंय. आता ह्याला फोडणी देते. सुरुवातीला मी फोडणी दिली बरं का, चुकून दिली. तुम्ही नाही पुन्हा फोडणी देता जरी पीठ भाजलं तरी चालतंय बरं का. थोड्या तेलामध्ये पीठ भाजलं तरी चालतंय. मी चुकून फोडणी दिली बरं. आता हो का, हे मेथी छान धुवून चिरून घेतली. आता ह्याच्यात टोमॅटो टाकणार आहे बरं का, ते सुद्धा मी. छान भाजून घेते. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते मी. परत मिक्स होणार नाही. चवीपुरतं मीठ टाका तुम्हाला जसं आवड आहे तशी. हळद टाका पाव चमचा. थोडी मिरची टाका. थोडा काळा मसाला टाका. ह्याच्यामध्ये थोडी साखर आणि लिंबू टाकायचं. अर्धा चमचा साखर आणि लिंबू. आता ह्याच्यामध्ये हे पीठ टाकते मी भाजलेलं. ह्याच्यात थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायला. आता हे पीठ मिक्स करून घेते आणि थोडं पाणी टाकून परत उकड आणखी शिजवायची बरं आपल्याला. ह्याला थोडंसं पाणी लागतं, जास्त लागत नाही. कमी करते गॅस आणि पाण्याचा शिंतोडा देऊन शिजवून घेते. ह्या वाटीने पाव वाटी पाणी टाकायचं आहे. चांगला हलवून याला शिजू देते झाकून. आणि परत त्याच्यामध्ये लिंबू आणि सोडा टाकते. लिंबू आणि साखर टाकते. सॉरी बरं, सोडा नाही, साखर. आणि थोडी कोथिंबीर टाकायची. हे बघा, ह्याच्यामध्ये पाव वाटी पाणी टाकलं होतं. उकडला तेल भरपूर लागते बरं का, म्हणजे मोकळी होती. नाही तर तेल जर नसलं टाकलं जास्त तर मोकळी होत नाही. हो का, उकड किती छान झाली. माझ्याकडे पोळी बरोबर आवडती. कोणी निस्ती पण खाते बरं का, निस्ती पण छान लागते.
उपीट सारखं करायचं आणि नुसतं पण ह्याला खायचं, खूप टेस्टी लागते. मी बेसनाचं पीठ 1 चमचा टाकले. ज्वारीच्या पिठाची केली पूर्ण. ज्वारीच्या पिठाची होती, गव्हाच्या पिठाची होती, तांदळाच्या पिठाची होती, बाजरीच्या पिठाची होती, नाचणीच्या पिठाची होती. तुम्हाला कशाची करायची ते करू शकता तुम्ही. बरं लोक छान शिजली. आता हे उकड मोकळी झाली. हे झाकण ठेवून, असं झाकण ठेवून मी शिजवलं होतं त्याला पाणी टाकून. त्याच्यामध्ये अर्धा लिंबू आणि पाव चमचा साखर टाकली चवीसाठी. जास्त गोड नसतं हे. बघा छान शिजली. बघा मेथीची आहे बरं का, मेथीच्या भाजीपासून तयार केलेली ही उकड आहे. ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकले, हिरवी मिरच्या टाकल्यात, कोथिंबीर टाकली. माझी जरी मेथीच्या भाजीपासून आणि ज्वारीच्या पिठापासून तयार केलेली उकड तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद. शेअर करा.